शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेला आज सुरुवात होतीये। चंद्रपुरातील आत्महत्याग्रस्त बंडू कारकोडेच्या कुटुंबियांची भेट घेऊन विरोधकांनी संघर्ष यात्रा सुरू होणार आहे। त्यासाठी विरोधी पक्षाचे आमदार चंद्रपुरात दाखल झालेत। काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सुशील कुमार शिंदे तर राष्ट्रवादीचे अजित पवार, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अन्य नेते या संघर्ष यात्रेत सहभागी झालेत। त्याचप्रमाणे कम्युनिस्ट, शेकापसह अगदी एमआयएमच्या आमदारांनीही शेतकरी कर्जमाफीसाठी मागणी करत या संघर्ष यात्रेत सहभागी ते झालेले आहेत। ज्या कुटुंबियांना भेट घेऊन विरोधकांची संघर्ष यात्रा सुरू होणार आहे त्या कुटुंबियांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सारंग पांडे यांनी। काँग्रेसची जी शेतकरी कर्जमुक्ती संघर्ष यात्रा आहे ती आज चंद्रपूर जिल्ह्यातल्या पळसगाव जाट इथून सुरू होणार आहे आणि पळसगाव जाट इथले जे बंडू करकाडे या शेतकऱ्यांनी जवळजवळ 5 ते 6 दिवस पहिले आत्महत्या केली। त्यांच्या घरी हे सर्व काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पक्षाचे जे नेते आहेत ते सर्वात पहिले भेट देतील आणि त्यानंतर या यात्रेला सुरुवात होणार आहे। सध्या आपण पळसगाव जाट इथले जे बंडू करकाडे आहे यांच्या घरी आहोत। त्यांचा परिवार इथे सर्व जे नेते येणार त्यांच्या प्रतीक्षेत बसलेला आहे। निर्मलाताई, नेमकं काय झालं होतं, काय परिस्थिती होती आणि कशामुळे आत्महत्या केली? शेतावर गेलो नव्हतो जी, मोटर लावत होते। चला म्हणलो घर आले तर येतून म्हणले नाही आले। कोणा दिवशी घर दंडावर राहत होते पाणी करायसाठी। काही कर्जाबद्दल बोलले होते का? कर्ज होता जी, पण काहीच नव्हते सांगत घरी। एकही कोणासंग झगडा नाही, भांडण नाही, काहीच नाही। आम्हाला हे आता कर्ज काही लोकांचं देणं नाही झालं जी, कशाने द्यायचं? कर्ज खूप होता जी, त्याच्यासाठी हे झाले। आम्हाला कर्ज माफ करी, कर्जामुळे मेले। त्यांच्या पतीने जी आत्महत्या केली आहे ती कुठेतरी सावकारी कर्ज जे आहे ते मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे। पण नेमकं या नेत्यांमुळे इथे जे आज येणार आहे त्याच्यामुळे काय फरक पडेल आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर कर्जमुक्ती हे प्रभावी उत्तर ठरेल का, हे कदाचित यांना सुद्धा आता सांगता येत नाहीये। सारंग पांडे, एबीपी माझा, पळसगाव जाट, चंद्रपूर।